पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ. पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर. मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ. तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ. वाशी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली. आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्याच्या दिशेने एल्गार. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक. राजू शेट्टी आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार. पंतप्रधान मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. UAE, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार. ऊर्जा आणि व्यापारावर विशेष भर राहणार. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. वाहनांचा ताफा बाजूला ठेवत फडणवीस थेट दुचाकीवरून विधान भवनात. तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही इलेक्ट्रिक कारनं प्रवास. शासनाचे इव्हेंट रद्द करा. सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचं जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या. नीट प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी. मुंबईत 10% पाणी कपात सुरू. जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एका इमारतीतील रहिवाशांना तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं. जाब विचारताच अधिकाऱ्यांनी वीज कापली. ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मोजोरी समोर. खुल्या प्रवर्गासाठी गुड न्यूज. आरक्षणाच्या सवलती घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर दावा करता येणार नाही. आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा निर्णय.